छत्रपती संभाजीनगर मध्ये हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने भव्य भगवा वाहन रॅली काढण्यात आली। हडसूल येथील हरसिद्धी माता मंदिरातून सुरू झालेली ही रॅली शहरातील विविध मार्गावरून जात पैठण देवी मंदिर परिसरात संपन्न झाली। या रॅलीमध्ये महिला पुरुषांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला, तर जयतू जयतू हिंदू राष्ट्रम अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। दरम्यान 19 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या निमित्तानं होणाऱ्या सभेत आमदार टी राजा सिंग हजारो नागरिकांना संबोधित करणार आहेत। आयोजित हिंदू राष्ट्र जागृती सभा होणार आहे, तर या सभेचा खूप मोठा प्रचार प्रसार आमच्या या पिसादेवी परिसरामध्ये झालेला आहे। पिसादेवीचे आम्ही समस्त नागरिकांच्या वतीने या वाहन रॅलीचं भव्य दिव्य असं स्वागत केलेलं आहे। ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजाची भूमी आहे आणि या ठिकाणी सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे राहतात, म्हणून ही सभा अत्यंत उत्साही होणार आहे। नमस्कार, मी रागेश्री देशपांडे, हिंदू जनजागृती समिती। छत्रपती संभाजीनगर मध्ये पिसादेवी या गावामध्ये हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने हिंदू राष्ट्र जागृती सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही सभा आपण कशासाठी घेत आहोत तर भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी। आज भारत देशामध्ये लव जिहाद, गोहत्या, धर्मांतरण, पाश्चिमात्य संस्कृतीचं अंधानुकरण असे अनेक आघात धर्मावर आणि राष्ट्रावर होत आहेत। या आघातांना उत्तर देण्यासाठी, हिंदूंना संघटित आणि जागृत करण्यासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सभेला भाग्यनगरचे वाघ टी राजासिंह ठाकूर संबोधित करणार आहेत। त्याचबरोबर सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत सद्गुरू नंदकुमार जाधव हे यांच्या चैतन्यदायी वाणीतून सर्व समस्त हिंदूंना मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर हिंदू जनजागृती समितीच्या प्रियंका लोणे या रणरागिणींचं प्रखर असं मार्गदर्शन या सभेमध्ये आपल्याला लाभणार आहे। आम्ही सर्व हिंदू बांधवांना, माता भगिनींना आवाहन करतो की या सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून आपलं धर्म कर्तव्य पार पाडावं। नमस्कार।